गाईस बघा आता ना इकडनं असा आम्ही रस्ता पार केला आहे. गंधारीवरनं ब्रिज आमचा इकडचा आवाज कमी ऐकायला येईल. सो इकडनं ब्रिज पार केला तर बिल्डिंग तिथं समोर एवढ्या ठीक आहे. तिथे हे बघ इकडनं पहिल्या बिल्डिंग लागतात ना तिकडे फ्लॅट आहे आपला. यार आहे हम लोग रहने के लिए अगले महीने. गोव्याला आता आम्हाला लय ॲड आले पण पावसाळ्यात जायलाच नाही भेटत. भरपूर 7 हॉटेलांचे हा टाइम नाही मग तरी पण ऑफ सीझनमध्ये बोलतात ना. बघा मारायचं आहे मग तुमची स्टोरी वगैरे पण लव्ह मॅरेजची स्टोरी वगैरे सर्व चल मग. छोटा मला ब्लॉग काढतोय त्याला बघा कॅमेराला भारी मला वाटलं नसतं भारी काढलाच नाही वाटत. काय बोलत असतो हा मुला खिचडी बनवता इथे कोणी लावलेली आहे. खिचडी एवढा धुरका निघला का. ओ माय गॉड ही कसं उडतोय. तेल जास्त तापल्यावर असं येतो काय नाही एवढं भारी लागतो. तर आता याच्यात टाकूया जरासा मीठ. यांचं मीठ आलं का सगळं यांचा मम्मींचा. आता इसके लिए मीठ आहे. आता जाऊया आपण उद्या जाऊ आमच्या घरी कारण का ना अमावस्या होती म्हणून आम्ही ना बाहेरच नाही निघलो कारण का ताप आलता बाबूला आणि पण ताईला कसं म्हणजे अमावस्या संपल्यावर जाऊया. आता जाऊया आपल्या घरी उद्या. उद्याच आमच्या घरी असं ब्लॉग डेलीची. इथे काय भात खिचडी केली आहे बाबूची खिचडी होती पण जास्त मसाला विसाला नाही टाकायच्या आहेत. पण खात नाही तेवढं माहिती आहे का थोडंसंच खातोय. लावून बरं ना ताप आहे. गमचं कसं झालं माहिती गाईस एकदा आईला पकडलं तर आईच लागते दिवसभर. आईच्या मागेच तिला सोडणारच नाही. तर कधी मग कोमलला पकडलं तर कोमलच लागते म्हणून कामं होत नाही. मग आता आईंची कामं नव्हते होत तर इसकी खिचडी लावली आणि नंतर मग कंटिन्यू करूया ब्लॉग. ओ हो कबूतर किती भारी बसतं. पकडू का इसकी कबूतर पकडून दाखवू तुला मी. माहिती करते बटाटे तुपात नाही तुपात मग बटर आहे पण फ्रीजमध्ये त्यात कर कारण तेल नको यार बॉडी किंवा जिमची वाट लागते. हां ठीक आहे तापमध्ये येईल तो आराम करा. गोळ्या घे खाल्ल्या का मी दिलेल्या बरं नाही दिला. घरी आलतो कारण का काही एसकेला बरं नाही आहे तर आजचा दिवस आराम करू. आता कधी एसकेलाच घरी जायचं म्हणजे त्यांना आता काय आलं माहिती का ना असं अशक्तपणा ताप आणि थंडी वाढली आहे सर्वांना. आणि मला पण काय होतं स्वतः मी इंजेक्शन घेतले तर आज 4था दिवस आमच्या लाईफमधला एकदम बेकार कारण का तिघा घरी ना मी पण आणि बाबू पण आणि जी मम्मी बाबूला सांभाळत होते त्याची मम्मीला पण ताप आला. तोंड पूर्ण कडू पडले. तोंड कडू पडले माझं पण जरा तोंड कडू औषध पिल्यामध्ये नंतर झालं ते आज जास्त कडू. तर आता आपण काय करणार माहिती काय तर आता शूट पण बाकी आणि लोक ना शूट देखील घेतला ते पण आपल्या म्हणजे विश्वास ठेवून पाठवतात सर्व गोष्टी ते पण करायला लागेल कारण का ते लवकर नाही केलं तर मग त्यांनी ऑर्डर केलं त्यांनी भरपूर माल स्टॉक भरलेला असं मग त्यांचा तो विकला नाही गेला तर नुकसान होईल. तर आपल्या पण कसं तरी वाईट वाटतो. तर करूया आज कसं तरी करून ना 2-3 शूट आहे ते कम्प्लीट करू आणि चला जाऊ तर सामान घेतलं सर्व असे कपडे शूट काय काय आमचं पार्सल आमच्या घरी ते घेऊन जाऊया. आणि माझे पण पार्सल आले आणि काय सांगू तुम्हाला एवढे म्हणजे ना 5-6 दिवस एवढी बेकार ना कोणची का तिने का मी बाबूला उचलताना की व्हिडिओ टाकली त्याच्यानंतर काय माहिती काय अशी बेकार कोणची नजर लागली ना तर डायरेक्ट सर्व्हिस आधारित पडलो आणि लय डेंजर असं नजरेचं कधी पण खोटवाटायचं आता समजायला लागलं. आता काहीतरी करून घेऊ आपण ते जाऊन द्या नजरला मारा गोई. आणि एक मिनिट सांगायचं होतं माझं पण शूट बाकी आहे आणि अशा माझा मोबाईल इकडनं पडला इथे पडला माझ्या आता लादीवर कुठेतरी पडला वाटतं आणि डायरेक्ट डिस्प्ले गेला. मोबाईल पण नाही आला आहे आज आला असताना तर उद्या आम्ही शूट तरी कंप्लीट केला असता. आता GoProमध्ये तर व्हिडिओ नाही काढू शकत आता ह्याच्यामध्ये GoProमध्ये व्हिडिओ काढले तर बघू. शूटच्या व्हिडिओ तर मोबाईलमध्येच काढायला लागतात. माय गॉड बॅड लक चालू आहे खूप डेंजर चालू आहे. लाईफमधली सर्वात डेंजर कटिंग दिवस आहे. कटिंग दिवसामध्ये आपण जिंकलो ना म्हणजे पूर्ण लाईफ जिंकतो आपण. काय घाबरायचं नाही किती काय गेलं खराब झालं तरी आपण हार नाही मानायची तर कंटिन्यू राहायचं. चलो बाईक पण घेतली आम्ही आता इकडे खेळायला. आज म्हणजे ना जरा खेळ तो आज खेळत नाही तो आज जरा शांत झाला बिचारा झोप आणि मम्मीला हिच्याकडे त्रास देतो हिच्याकडे नाही तर तिच्याकडे दोघांना पण असं ना म्हणजे मम्मीलाच नाही इसकीला पण असा त्रास देतो. इसकीकडे चिपकला पूर्ण दिवसभर इसकीकडेच राहील जर आईकडे गेलं तर पूर्ण दिवसभर आईकडेच राहील तर काय समजतच नाही. आणि आता बघा इथं आमची थार आणि थारवर नाव टाकलेलं आम्ही काय माहिती
स्वराज. चल एक इंजेक्शन घे ना खरवडेकडे, चांगला डॉक्टर या. घे ना भाऊ, ऐक ना. उद्या बघू. चला आज घेतलं म्हणजे गोव्या बाकीचे देऊया. आता पहिले लॉक खोलायला लागेल. लॉक खोलण्यासाठी आज एस के किती आहे का 3 दिवसानंतर बाहेर निघली ना. एस के 3 दिवस घरीच होतो ना आपण सतत, फक्त दवाखाना बाहेर. म्हणजे 2 दिवस आमोशात होते आम्ही. या टायमाला गटारी पण नाही केली. गटारीचे एवढे भारी 3 दिवस आम्ही आणि गटारीच्या अगोदर 2 ब्लॉक काढलेले ना गाईस, ते पण गेले. एवढे भारी काढले नाही म्हणजे चिकन काय बनवलं काय आठवत पण नाही मला. भरपूर काय काय, कोळंबी, ग्रीन कोळंबी, चिकन फ्राय, मटन, फिश, पापलेट फ्राय, काय 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 केलेलं. त्याच्यात सगळे भारी भारी ब्लॉग होते ना. 2 ब्लॉग होते ज्याच्यामध्ये अख्खी आम्ही म्हणजे आधीच केली गटारी, म्हणजे नाही का रविवारी गेलते. हा रविवारी आणि मंगळवारी. बुधवारपासून बाबू आजारी पडला. बुधवार गुरुवार आणि ना मंगळवार बुधवार गुरुवार 3 दिवस. आणि ह्याच्या अगोदर माहिती गाईस काय झालं माहिती का, आम्ही जेव्हा ना गटारी 2 दिवस लागत भाईवर केले गटारी, आणि नंतर काही करायलाच नाही भेटले. खायचा मूड पण गेला कारण पोरगा आणि जेव्हा आपली फॅमिली आजारी असते ना तेव्हा समजतं. माझा आज उपास आहे. इसके माहिती बटाट्याचं केलेलं तरी मी खाल्ला नाही. माझा मूडच ना खायचं. मी 2 दिवस ना डाईटचं काहीच नाही खाल्लं. बोललं जाऊन जेव्हा हे सर्व नीट होईल ना त्यानंतर एकदम रेग्युलर चालू करेल सर्व डाईट बीट एकदम मस्त पैकी. हा हो किती भारी होतं, किती खेळत होता माहिती का त्या दिवशी. हा संडे असेल ना, बघ संडे असेल हे गटारीच्या दिवशी. संडे का व्हिडिओ पण केलेली आपण बघा. हा व्हिडिओ पण केली. आणि ह्या व्हिडिओ नंतर दुसऱ्या घरी जाताना गाडीच्या इकडे 3 व्हिडिओ काढल्या आणि ह्या 2 व्हिडिओ काढल्या, म्हणजे 5 व्हिडिओ काढले आपण. व्हायरल म्हणजे कसं खोकला बिकला ताप होताना पसरतो, काही नाही छोट्या गोष्टी होत असतो. पण नशीब देवाच्या कृपेने रिपोर्ट बाबूचा नॉर्मल आला. आणि नॉर्मल आलं तर आलं, आणि फक्त इन्फेक्शन आलं तर थोडंसं. तर ते काय डॉक्टर बोलले ते घरी पण होऊन जाईल. 3-4 दिवस ते औषध दिले. तर आज औषध संपणार आहे. तर संध्याकाळी परत बाबूला दवाखान्यात दाखवूया. तर खोकला असते ना तर बाबूचा खोकतो ना आम्हाला कसं तरी होतं. रात्रभर आपण किती उठलो बाबा खोकताना. खोकाचा उठायचा छातीला हात लावायचा. जेव्हा माझा खोकला होता मला माहिती, मी काल थोडंसं मला असं वाटलंच मला आजारी पडेल थोडंसं. म्हणजे ताप नव्हता आला ना मला. ताप नाही. अरे इथनं उगाच गाडी घेतली यार. इथनं गाडी घेतली ना एवढी हालते ना डोक्याची वाट लागते. दादा आमचे गोव्याला आता आम्हाला लय ऍड आले, पण पावसाळ्यात जायलाच नाही भेटत. भरपूर 7 हॉटेलांचे हा टाइम नाही. मग तरी पण ऑफ किती मध्ये बोलतात ना. बघा मारायचं तुमची स्टोरी वगैरे पण लव्ह मॅरेजची स्टोरी वगैरे सर्व चल मग. दादा भेटले ना आमचे, आपले ब्लॉग बघता विचारे लगेच ओळखून असले. बघा काही छोटा ॲपल म्हणून बोलतो कधी माच करू नये. मला समजलं. 5 मिनिटाचा राग पडला मागात. चला बघा आता ना इकडनं असा आम्ही रस्ता पार केला. हे गंधारीवर ब्रिज आहे आमचा इकडचा. आवाज कमी ऐकायला येईल. सो इकडनं ब्रिज पार केला तर बिल्डिंग तिथं समोर एवढ्या तिथे हे बघ इकडनं पहिल्या बिल्डिंग लागतात ना तिकडे फ्लॅट आहे आपला. यार आहे हम लोग रहने के लिए अगले महीने डान्सिंग 25 जुलैपासून काम चालू करणार आहे. तर सप्टेंबरपर्यंत शिफ्टिंग होऊन जाईल आपलं. वाव त्या ब्रिजची एवढी मोठी स्टोरी आहे ना. डेंजर आहे ना एकदम खतरनाक आहे. बोला म्हणजे अजून कोणाला सांगितलंच ना आम्ही अशी स्टोरी आहे. म्हणजे इथे आलं ना मला तू नेहमी आठवते, पण मी अशी तोंड गप करून गाडी करतो. हां मी नेहमी पाया पडतो कारण ह्या ब्रिजपासून मला एक नवीन लाईफ भेटली ती म्हणजे इसके बेकार नदी. ह्या एवढ्या मोठ्या नदीमध्ये पाणीवर इकडनं गेलं तर डायरेक्ट काच होते. इथनं शाळला मेरा बिल्डिंग आहे आले आपल्या बिल्डिंग आल्या. वाव कसं ओरडलो मी तुला. कशी ओरडले डॅडा स्वरूला. कोण ओरडतो तुला. औषध कोणी पाजलं. कोणी ओरडलं तुला. वरती कोणतरी बोलवलं आपल्याला. आता चाललं मंदिरात. जिम करून आलो.
वर्कआउट केला व्हिडिओ काढणार होतो पण मोबाईल लय मोठा आहे आपला. मोबाईल पण चांगला कॅमेरा आहे असं काय नाही. तर बाबू शोरू डॅडी जरा वरडतात. कोण ओरडलं बाबू तुला? कोण ओरडलं सोरूला? कशी ओरडतात? खूप ओरडतात. सोरू औषध घे. पहिल्यांदा जरा सगळे सगळे आता आले मंदिरामध्ये. तो खेळू नका पाहिजे.